Welcome students. We all know that there are 26 alphabets in English जे आपल्याला शाळेमध्ये शिकवले जातात राईट फ्रॉम A, B, C, D टू टिल Z. परंतु त्याचे साऊंड्स आपल्याला शिकवले जात नाही. हे जे अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमध्ये ते कन्सोनंट अँड ओवेल्समध्ये डिवाइड केले गेलेले आहेत. देर आर 5 ओवेल्स इन इंग्लिश. A, E, I, O, U हे ओवेल्स आहेत. रिमेनिंग 21 हे कन्सोनंट्स आहेत. परंतु ह्या 5 ओवेल्सला 20 साऊंड्स आहेत अँड 21 कन्सोनंटला 24 साऊंड्स आहेत. असे मिळून 44 साऊंड्स या 26 अल्फाबेटला आहेत. सो द साऊंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट दॅन टू नो द अल्फाबेट्स. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या अल्फाबेट्स ओवेल्स अँड कन्सोनंटचे साऊंड्स बघूया. 26 अल्फाबेट्स जे कन्सोनंट अँड ओवेल्स मध्ये डिवाइड केले गेले. 5 ओवेल्स 21 कन्सोनंट्स हे पाहिलं आपण. तर आता ओवेल साऊंड आजच्या याच्यामध्ये बघूया आपण. सुरुवातीला आहे मोनोथॉर्म्स. मोनोथॉर्म्स म्हणजे सिंगल. म्हणजे त्याचे साऊंड जे आहे ते सिंगल आहेत ते मोनोथॉर्म म्हणतात. तुम्ही साईन लक्षात ठेवा, तर मराठीमध्ये लक्षात ठेवा, कारण हे प्रोनाउन्सिएशनसाठी इंग्लिश आणि काही एक्झाम्स असतात त्याच्यासाठी पण इम्पॉर्टंट आहे. तर चला बघूया आपण. ई छोटा ई आहे फीट, मोठा ई आहे साइन असा आहे फीट. ऊ आहे पूट, ऊ आहे साइन असा आहे बूट. ए पेट, अ अबाउट, अ गर्ल, a door, door, a pet. देन अ साऊंड आहे असं साइन आहे तर अ निघेल ल, ल अ निघेल याच्यामध्ये लव. हा डार्क, हा साइन हाच आहे डार्क वर्ड. ओ हॉट, हॉट, हॉट. हे झाले मोनोथॉर्म. नंतर आहे डिप्थॉर्म. डिप म्हणजे डबल, त्याचा साऊंड डबल मध्ये येतो. सर्व डबल साऊंड आहेत. हा साऊंड आहे साइन असा आहे याचा माई, माय, माय. अय बॉय, औ साऊंड शो, आउ हाउ. ई अ साऊंड हियर, ए अ साऊंड हेअर. साइन उ अ टूरिस्ट, टू अरिस्ट. साइन कसा आहे ए ई वेट. अशा प्रकारे हे 20 साऊंड्स आहेत ओवेलचे, जे त्याचे तुम्हाला साइन जे सिम्बॉल म्हणतो आणि मराठीत लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा बेनिफिट तुम्हाला इन प्रोनाउन्सिएशन इंग्लिशच्या बेटर होणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ओवेलचे 20 साऊंड्स बघितले. आता आपण बघूया कन्सोनंटचे 24 साऊंड्स कोणते आहेत. तर सिंपल आहे. पी चा साऊंड प पेन, बी ब बी, टी ट टो, डी ड डॉग, के क किंग, जी ग गॅप, एफ फ फॅट, एस स सिप, एच ह हॉट, एम म मॅप, एन न नॉब, एल ल कॉल, आर र राईट. च चा सिंबॉल लक्षात ठेवा. च चा सिंबॉल असा असेल चीन, ज चा सिंबॉल असा असेल जॉ, झेड चा झेड ज झिप सिंबॉल पहा तुम्ही. य चा सिंबॉल असा असेल जे सारखा ॲट. श चा सिंबॉल असा असेल शेप. थ चा सिंबॉल असा असेल थिंक. द चा सिंबॉल असा असेल धिस, दॅट पण म्हणतो आपण. अ किंवा उ न जो म्हणतो आपण त्याचा सिंबॉल सिंग, त्याचा सिंबॉल असा असेल सिंग. व्ही चा सिंबॉल व्ही व वॅन, डब्ल्यू व वेट. अशा प्रकारे आपण 24 कन्सोनंट
चे साऊंड आता बघितले. याबद्दल आपण ओवेल साऊंड पण बघितलेले आहेत. तर आय होप की तुम्ही हे 24 कन्सोनंटचे साऊंड आणि त्याचे सिम्बॉल्स लक्षात ठेवणार, सायन्स लक्षात ठेवणार, ओवेलचे साऊंड पण आणि त्याचे सिम्बॉल्स पण तुम्ही लक्षात ठेवणार. कारण जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्या वेळेला आपण इंग्लिश प्रोनाऊन्सिएशनची प्रॅक्टिस करू त्यावेळेला तुम्हाला हे सिम्बॉल्स नुसार तुम्हाला तो वर्ड प्रोनाऊन्स करावा लागेल. सो व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर यू फॉर द नेक्स्ट लेसन, ज्यामध्ये मी तुम्हाला फोनेटिक प्रोनाऊन्सिएशन इंग्लिशचं कसं करायचं ते शिकवलेलं आहे. आता त्याची प्रॅक्टिस आपण नेक्स्ट व्हिडिओपासून करून घेऊयात. सो व्हेरी बेस्ट ऑफ लक फॉर ऑल ऑफ यू. यू शुड लर्न दिस सिम्बॉल्स सायन्स बेटर वे अँड तुम्ही प्रोनाऊन्सिएशन खूप चांगल्या प्रकारे इंग्लिशमध्ये करणार, नो डाऊट. कारण हे जर तुम्ही सिम्बॉल लक्षात ठेवले तर तुम्हाला त्याचं प्रोनाऊन्सिएशन चांगल्या प्रकारे करता येऊ शकते. बेस्ट ऑफ लक.